गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी चर्चा सुरू आहे। ठाकरे कुटुंबातील जुना वाद आता संपणार आहे का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच घरातील दोन बडे राजकीय चेहरे अनेक वर्षांपासून एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते। राजकारणात स्वतंत्र वाट स्वीकारल्यानंतर त्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली, वेगवेगळ्या विचारसरणींना चालना दिली। पण आता या दोघांनी एकमेकांकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे। त्यामुळेच हा प्रश्न उपस्थित होतो, ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? नमस्कार, मी सायली आणि तुम्ही पाहत आहात बिहाइंड द डॉट्स, बातम्यांमागची खरी गोष्ट। या चर्चेला सुरुवात झाली ती एका मुलाखतीतून। अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या एका YouTube मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना थेट विचारलं, तुम्ही आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येऊ शकता का? त्यावर राज ठाकरेंनी दिलेलं उत्तर फार सूचक होतं। त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की महाराष्ट्र मोठा आहे, आमच्यातले वाद भांडणं किरकोळ आहेत, मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो। हे विधान म्हणजे केवळ भावनिक नाही तर एक रणनीतिक संकेत देखील होता। या विधानाला लगेचच उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला। पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, माझ्याकडून कोणाशी भांडणच नव्हतं, मी भांडण बाजूला ठेवायला तयार आहे। मराठी जनतेच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो। मात्र उद्धव ठाकरेंना एक स्पष्ट अटही ठेवली, चोरांच्या गाठीभेटी नाहीत, भ्रष्टाचारांचा प्रचार नाही, आधी शपथ घ्या मग टाळी द्या। म्हणजेच त्यांनी मनसेसोबत युतीसाठी दार उघडलं असलं तरी मूल्यांवर कोणतीही तडजोड नको हेही ठामपणे सांगितलं। ही एकजूट फक्त दोन नेत्यांची नव्हे तर ती आहे संपूर्ण मराठी जनतेच्या अस्मितेची। दोघांनीही महाराष्ट्र मोठा आहे असं म्हणत वैयक्तिक वादांपेक्षा राज्याच्या हिताला प्राधान्य दिलं आहे। हे संकेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर येत आहेत। त्यामुळेच ही युती केवळ कौटुंबिक जवळीक नसून एक राजकीय समीकरण ठरू शकते। पण या शक्यतेमागे प्रश्नांचा डोंगर आहे। ही युती खरी असेल का, की ही फक्त निवडणुकी आधीची रणनीती आहे? जनता या एकजुटीला स्वीकारेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मराठी माणसाच्या हितासाठी ही युती काही मोठं परिवर्तन घडवेल का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे खरंच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देईल का, की या पाठीमागे काही वेगळं समीकरण तयार होते? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा।